मित्रांनो, आयफोन लव्हरसाठी एक गुड न्यूज घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल 3 वर्षामागे आयफोन एक फोन लॉन्च केलं होतं. त्याचं नाव आयफोन SE. मित्रांनो, त्याचाच सक्सेसर फायनली लॉन्च होत आहे. पण त्याचं मित्रांनो कदाचित नाव चेंज होऊ शकतं आणि त्याचं नाव होऊ शकतं आयफोन 16e. आणि यामध्ये मित्रांनो खूप सारे बेस्ट अपग्रेड केलेले आहेत आयफोन वाल्यांनी. या फोनमध्ये मित्रांनो तुम्हाला 6.1 इंचेसचा असा OLED स्क्रीन असलेला डिस्प्ले भेटतोय. सोबत मित्रांनो यामध्ये तुम्हाला 60 हर्ट्झचा रिफ्रेश रेट सुद्धा येतोय. आणि या फोनमध्ये इंटरेस्टिंग म्हणजे मित्रांनो तुम्हाला डायनॅमिक आयलँड भेटणार आहे. सोबत मित्रांनो A18 बायोनिक चिप सुद्धा येणार आहे. आणि हो मित्रांनो, यामध्ये 8 GB रॅम तुम्हाला भेटणार आहे. मित्रांनो, याचा जो लुक आहे, जो बॅक पॅनल आहे, हे तुम्हाला आयफोन 15 सारखा बघायला भेटणार आहे. आणि हो मित्रांनो, मेन तर राहूनच गेलं, तो म्हणजे याचा कॅमेरा. मित्रांनो, या फोनमध्ये तुम्हाला 48 मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा बघायला भेटतो. सोबत मित्रांनो 12 मेगापिक्सेलचे सेल्फी कॅमेरा बघायला भेटते. आणि तुम्हाला तर माहिती आहे, आयफोनच्या प्रत्येक फोनमध्ये भारीच फोटो येतात. आणि अजून एक मित्रांनो, यामध्ये तुम्हाला टच ID बघायला नाही भेटणार आहे, तर तुम्हाला यामध्ये फेस IDचा ऑप्शन दिलेला आहे. आणि कदाचित मित्रांनो याची जी प्राइस आहे ती 50,000 पर्यंत असणार आहे. पण समजा जर हा फोन आयफोन SE 4 म्हणून जर लॉन्च झाला तर 50,000 किंवा 45,000च्या दरम्यान असेल. पण मित्रांनो आयफोन 16e म्हणून लॉन्च झाला तर मित्रांनो हा फोन 50,000 ते 60,000च्या दरम्यान असेल. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा आयफोन SE 4 जो अपग्रेड होऊन येणार आहे? आणि तुम्हाला कोणते अजून फीचर वाटतात या फोनमध्ये असले पाहिजे ते तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा जे आयफोन लवर आहेत आणि ज्यांना आयफोनचा एखादा बजेट फ्रेंडली फोन घ्यायचा आहे. आणि अशाच नवीन नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी शुभम टेक मराठीला फॉलो करायला अजिबात विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.